सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे चर्चासत्र शेतकरी कर्जमाफी, शेतीतील आर्थिक अरिष्ट आणि जागतिक भांडवली राजकारण। या चर्चेमध्ये जी प्रश्नोत्तरं झाली त्या प्रश्नोत्तरात भाग घेतला आहे कुंदा प्रनी, ॲडव्होकेट सुनील दिघे, विजय जाधव, प्रवीण नाडकर, दयानंद कनकतंडे, कुसुम बाळसराफ, वसंत पाटील, उदय चौधरी आणि माझा एक पहिला आणि बेसिक प्रश्न असा आहे की संपूर्ण कर्जमुक्ती की कर्जमाफी, म्हणजे ह्या दोन संकल्पनांमध्ये एक विशिष्ट फरक आहे आणि त्याच्यावर जरा जास्त बोलायला हवं। कर्जमाफी ही तात्कालिक असू शकते आणि कर्जमुक्ती या संकल्पनेने पूर्ण इन्फ्रासिस्टम मध्ये कोणत्या प्रकारे बदल घडवून आणायला पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला कुठली प्रकारची जनतेची चळवळ करायला हवी, हा एक पहिला प्रश्न। दुसरा माझा प्रश्न असा आहे की नगदी पिकं घेतली की शेतकरी श्रीमंत होतो, हा एक सार्वत्रिक गैरसमज शहरी लोकांमध्ये पसरून दिला गेलाय। तर तो गैरसमज दूर करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल? मैं थोड़ा हिंदी में सवाल पूछना चाहता हूँ। एक इम्पोर्टेंट पॉइंट है आपने उठाया, उसमें एक इम्पोर्टेंट पॉइंट, अभी किसान हो या कोई भी हो जो लोन लेता है, वो जब लोन लेते हैं तो उसका इंटरेस्ट रेट होता है। अब बैंक के बारे में थोड़ा सिस्टम अलग है, फिर ग्रामीण बैंक के बारे में अलग है और मनी लेंडर्स के बारे में अलग है। अभी आपने जो पॉइंट कहा वो एकदम बराबर कहा, लेकिन मैं उल्टे तरीके से जानना चाहता हूँ कि जब हम लोन लेते हैं, कर्जा माफी बोलते हैं, तो सबसे इम्पोर्टेंट जो लोन में जो पेनल्टी और उसका इवन बैंक का इंटरेस्ट रेट, जब लोन लेते हैं तो एवरेज में 21% टू 24% विथ पेनल्टी, वो तो उससे भी ज्यादा जाता है। एक तो इसका मतलब बैंक ओटीएस भी देता होगा, किसानों को देता होगा, किसी को भी देता होगा, लेकिन पूरा जो चीज अपने जेब में डालने के बाद ऊपर का जो लेता है उसके बारे में भी इंटरेस्ट एक्ट है। उसके बारे में जो मराठी में बोलते हैं किसानों के बारे में पहला जो एक्ट आ गया, यूजरियस लोन एक्ट, उसका कितना अमल होता है गांव में। और इम्पोर्टेंट पॉइंट है कि जो दाम दुप्पट बैंक भी लेते हैं, वहाँ मनी लेंडर्स तो उसका कितना यानी 100 गुना बोलो 200 गुना लेते हैं। उसके बारे में लास्ट टाइम में यानी 2007 में जब ये सब सवाल आया था, तो ये सवाल बैंकों ने जो इंटरेस्ट रेट चालू किया, पदपेढ़ी ने भी किया, क्रेडिट कोऑपरेटिव, उसमें कभी ध्यान में आया कि 40% जाता है। सिर्फ 3 जजमेंट जो हाईकोर्ट के है, उसमें पहला जजमेंट जो जस्टिस लोधा का इंटरेस्ट के ऊपर का है, मतलब क्या 3 महीने का जो इंटरेस्ट पहले जो चार्ज करते थे, 3 महीने का समझो सेविंग बैंक का है तो 3 महीने का, 3 महीने से के बाद में वो इंटरेस्ट अपना जमा होता था। लेकिन जब हम लोन लेते हैं तो इंटरेस्ट कैलकुलेट करने का तरीका अलग होता है। मैं पूरा भाषण नहीं करना चाहता हूँ, लेकिन जब एक कर्ज माफी का जब सवाल आ गया तो उसी टाइम ये सारी चीज ध्यान में आई और बैंक एक ही जजमेंट नागपुर बेंच का था, उसने बताया कि ये जो दाम दुप्पट का जो है, यानी 1 रुपया लिया तो उसके ऊपर जो 2 रुपया, 4 रुपया, 6 रुपया अनलिमिटेड, तो कर्ज माफी कभी भी नहीं हो सकती, कर्ज मुक्ति कभी भी नहीं हो सकती। ये जो इंटरेस्ट रेट का जो सवाल है, वो इंटरेस्ट रेट का सवाल सिर्फ पॉलिटिकल नहीं तो प्रैक्टिकल चीज पर लेना चाहिए। दूसरा बात, बैंक जो आज एक ट्रांजैक्शन के बारे में जो चार्ज कर रही है, मैं उसके बारे में ज्यादा बात नहीं करना चाहता हूँ। 2008 का जो फाइनेंशियल क्राइसिस आ गया, वो बैंक जो मनी लेंडिंग का आज जो काम करते, आई ऑल्सो वर्क एज ए आर्बिट्रेटर एंड आई रियलाइज दिस फैक्ट। वो जो बात डायरेक्ट बैंकों को पूछा, वो बोले कि नॉन परफॉर्मिंग असेट होगा तो हमारा ज्यादा फायदा है। तो मैं बोला कैसे? क्योंकि रिजर्व बैंक से हमको ज्यादा कंसेशन और माफी मिलता है, तो इसलिए हमारा ज्यादा फायदा है। लोन भी देना, वहां से पैसा भी लेना, नॉन परफॉर्मिंग असेट दिखाना, उसमें ज्यादा फायदा है।
मतलब ऐसा है कि ये पॉइंट बहुत सीरियस है, हम लोग इंटरेस्ट के बारे में सोचते नहीं। यूजरियस जो एक्ट है, इसका मतलब शायलॉट के जमाने का जो एक्ट, वो पूरा इवन रॉयल कमीशन जो अपॉइंट किया था उसमें यूजरियस एक्ट के ऊपर बहुत क्रिटिसिज्म किया है। और यूजरियस सिस्टम जो होती है यानी साहूकारी जैसी, वो उसके बारे में कोई भी जगह पर अभी भी वो जो टेक्निकल पॉइंट लेके जो एक आंदोलन करना चाहिए वो नहीं किया। आपने ट्रैक्टर का बात बताया, लोन का बात बताया, लोन का एग्रीमेंट का एक एक कंडीशन देखेंगे तो इतनी पूरी कंडीशन डालते हैं, शर्त जो होती है, तो उसमें ट्रैक्टर भी अगर एक हद के बाद में कुछ नहीं लिया तो ट्रैक्टर उसका जब्त कर देते हैं। और यहाँ भी साइकिल वाले का साइकिल जब्त होता है क्योंकि लोन लिया इसलिए और नहीं दे सका। मतलब जो असेट है, जो असेट की वजह से हम लोन वापस कर सकते हैं, वही जब्त करने का जो किसानों के बारे में और यहाँ भी होता है, तो ये इंटरेस्ट रेट के बारे में देखना चाहिए। और आपके डिस्कशन में प्राइवेटाइजेशन और अभी का जो महाराष्ट्र का बजट है उसमें कॉन्ट्रैक्ट फार्मिंग के ऊपर जो आ रहा है उसके बारे में भी कोई पॉइंट जरा ज्यादा करना चाहिए। मैं अकेला नहीं बात करना चाहता हूँ। आपण जे बोललात शेतकऱ्यांच्या बाजूने की काय काय चाललंय, पण एक महत्वाचा मुद्दा राहून जातोय की आता जागतिक तापमान जे वेगाने वाढतंय सर, त्याच्याबद्दल कोणी काही बोललंच जात नाही। कारण या तापमान वाढीचा पहिला बळी आहे बळीराजा, जो या पृथ्वीला आता पोहोचतोय। म्हणजे प्रत्येक शहर हे पॅरासाइट आहे, बांडगुळ आहे। म्हणजे कच्चा माल सगळा बाहेरून येतो, पाणी बाहेरून येते, वीज बाहेरून येते, आणि प्रत्येक शहराला तुम्ही म्हणालात तसं औद्योगिकरणाला कर्ज दिलं जातं, पण ते माफ केलं जातं। तेवढं ते शेतकऱ्यांचं केलं जात नाही। पण मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की शेतकऱ्यांना कर्ज हे प्रत्येक वर्षी द्यावं लागणार आहे आणि प्रत्येक वर्षी माफ करावं लागणार आहे की वाढलेलं तापमान हे सांगतं की यापुढे तुमचं पीक कमी येणार की येणारच पण नाही। कारण याचा अमेरिकेचा अहवाल आहे की जेव्हा जागतिकीकरण झालं 90 साली, तेव्हापासून कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण अतिशय भयानक आहे आणि आपल्याकडे फक्त 12 ते 15 वर्षे आहेत आणि हे डबल होण्याची शक्यता आहे। हाच कार्बन उत्सर्जनाचा रेट राहिला तर हा मुद्दा जरा तुम्ही विकसित करावा की सांगावा की जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग शेतकऱ्यांना कसं जगवेल, कर्जमाफी वगैरे ही दुसरी गोष्ट आहे। माझा प्रश्न आहे की जागतिक तापमान वाढ ही तुम्ही विषय का घेत नाही? कारण तो मुळाशी आहे, कारण तिथे शेतकरी भाजला जातोय, अक्षरशः भाजला जातोय की कोकणात आमची पिकं जळतात। तो मुद्दा तुम्ही उचलून धरला तर प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला कर्ज देऊन कर्जमाफी करावी लागणार आहे आणि त्यातून पण ते शेतकरी वाचणार नाहीये, अन्नाचा तुटवडा पडणारच आहे आणि एक ग्लोबल आहे, नॉट ओन्ली महाराष्ट्र, इंडिया। तर याबद्दल तुम्ही जरा एक विवेचन करावं। माझं नाव दयानंद। एकतर मला एक प्रश्न विचारायचा आहे की ॲग्रेरियन क्रायसिसचा जो काय मुद्दा आहे बेसिकली आजच्या तारखेला, तो क्रायसिसचा मुद्दा फक्त कर्ज नावाची जी गोष्ट आहे त्याच्या भोवती पुरतच चर्चा करावी इतकाच तो मर्यादित अर्थाने आपण आजच्या तारखेला घ्यावा का? दुसरं जे की ब्रिटिश काळामध्ये त्यांनी शेतीमध्ये ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट केलं। शेती हा इन्व्हेस्टमेंटसाठी महत्त्वाचा मुद्दा होता, भांडवली गुंतवणुकीसाठीचा। पण इन न्यू लिबरल एरा त्यांनी शेतीमधलं इन्व्हेस्टमेंट काढून उद्योग केंद्रीय विकासाचं धोरण आपल्याकडे गेली 25 वर्ष राबवलं जाते। आणि इन द सेन्स आजच्या तारखेला भारतभरामध्ये जे मोठे इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभारले जात आहेत, मुंबई टू दिल्ली, अमृतसर, कोलकाता वगैरे वगैरे, त्या सगळ्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतजमीन घेतली जाणार आहे। त्याच्यामध्ये गंगेचं बेसिन आहे, यमुनेचं बेसिन आहे, म्हणजे पाण्याचा पण एक प्रश्न आहे। इतक्या एका व्यापक कॅनव्हासच्या संदर्भामध्ये हा एक जेव्हा व्यापक कॅनव्हास आहे की आतापर्यंत शेतीखालची खूप मोठी जमीन उद्योगधंद्याच्या नावाकडे काढून घेतली गेली आहे आणि आता पुन्हा उद्योग केंद्रित विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या हाताखालची जमीन शेतीमध्ये काही पिकतच नाही, त्याच्यापेक्षा शेती विकलेली बरी, अशा प्रकारे प्रचाराकडे शेती ही काढून घेतल्याकडे कल आहे। आणि मॅडम जसं म्हणाले किंवा ग्रामीण क्षेत्रात उद्योग लावण्याकडे आपलं काही लक्ष वगैरे नाही आहे, तर ते ग्रामीण क्षेत्र ताब्यात घेऊन एक उद्योग केंद्रीय विकासाकडे चाललोय आपण इन द सेन्स सगळीकडे। अशा काळामध्ये शेती नावाची गोष्ट, शेतजमीन नावाची गोष्ट, पाणी नावाची गोष्ट ही जर या विकासाच्या रेट्यामध्ये संपत जाणार असेल तर भविष्यातला आणि आत्ताच्या शेती आणि शेती प्रश्नाकडे आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघणार आहोत आणि शेती प्रश्नाची लढाई आपण कुठल्या दिशेने विकसित करणार आहोत, हा एक मला वाटतं की भयंकर गंभीर प्रश्न आहे। एक दुसरा प्रश्न फक्त
आपण असं म्हणतोय की शेतकऱ्यांचे मोर्चे निघत नाहीत किंवा शेतकऱ्यांचे राईट्स होत नाहीत, दंगली होत नाहीत. मला म्हणायचं की म्हणजे मला म्हणायचं की त्या क्लासिकल फॉर्ममध्ये आपल्याला दिसत नाहीयेत किंवा ते आपण बघत नाहीयेत. पण मला म्हणायचं पाटीदारांचं आंदोलन असेल, मराठ्यांचं आंदोलन असेल, गुज्जरांचं आंदोलन असेल, त्यांच्या त्या मागण्या अत्यंत शेती केंद्रीय आहेत. त्या जाती शेतीशी संबंधित असणाऱ्या जाती आहेत. तर तोही मला वाटतं की त्याला एक आक्रोश म्हणून घेतलं जावं. आणि आपण ज्या दंगली म्हणतोय, तर मला म्हणायचं की या सगळ्या दिल्ली ते मुंबईच्या पट्ट्यामध्ये मुस्लिम जाट, हिंदू जाट, मुस्लिम पटेल, हिंदू पटेल किंवा गो पशुपालक मुस्लिम आणि गो पशुपालक हिंदू अशामधल्या पण ज्या काही दंगली होतात, तर मला म्हणायचं की शेतीमधलं ॲग्रेरियन क्रायसिसमधलं जे अत्यंत मोठ्या पातळीवरचं जे डेस्परेशन आहे, त्या डेस्परेशनमधनं असं कुठंतरी होतंय. तर या पार्श्वभूमीवर जे एक व्यापक पातळीवरचं जे शेती संकट आहे, याला आपण चळवळीच्या पातळीवर कसं ॲड्रेस करणार आहोत, त्या ॲड्रेस करण्याचे मुद्दे हे फक्त कर्जमाफीमध्येच आपण संकुचित करणार आहोत का, त्याला तितकं सिंक्रोनाइज करणार आहोत का आजच्या पातळीवर, तर मला म्हणायचं की ती एक दिशा यावी. आणि लास्ट, लेनिनचा जन्मदिवस आहे, म्हणजे आपण कार्यक्रम घेतोय आज, जागतिक वसुंधरा दिवस पण आहे. आणि एंगेल्सचे कोट आहे डायलेक्टिक्स ऑफ नेचरमध्ये, ते म्हणाले की ही पृथ्वी आपल्याला जशी आहे तशी पुढच्या पिढीला काय दिली पाहिजे वगैरे, सो अँड सो. मुद्दा असा आहे की बीटी कॉटन नावाची गोष्ट आहे, तिला जर आपल्याला पर्यावरणीय परिणाम म्हणून आणि ती शेतीला संकटामध्ये टाकते, मातीच खराब करते, असं जर आपलं म्हणणं असेल, तर मग बीटी कॉटन 500 रुपयात विकलं काय 100 रुपयामध्ये विकलं काय, त्याच्याने फक्त शेतकऱ्याचा फायदा होतोय म्हणून आपण त्याचं जे काय नागडे समर्थन करण्याकडे जातो, लॉजिकल समर्थन, एक भयंकर लॉजिकल समर्थन करण्याच्या नादामध्ये, अशा लॉजिकल समर्थनामुळे आपण ते शेतीचं संकट, हे भविष्यकालीन संकट हे जास्तीत जास्त गंभीर करत जाणार आहोत का आपल्या मागण्यांच्या स्तरावर, याचाही कुठेतरी विचार करून मला वाटतं की वक्त्यांनी या प्रश्नांचं एक समाधान करावं. थँक्यू. माझं नाव प्रवीण नाडकर आहे आणि मी ट्रेड युनियन कार्यकर्ता आहे. तर मला एक ह्या इथे शेती संदर्भामध्ये चर्चा आहे म्हणून मी इथे आलो आहे. आणि ह्या इथे आपण मांडल्याप्रमाणे मला इथे बऱ्याच गोष्टी समजून आल्या, नवीन देखील शिकायला मिळाल्या. दोन्ही वक्त्यांनी चांगली मांडणी केली. पण ज्या प्रकारे तुम्ही कर्जमाफीचा जो उल्लेख केलेला आहे बँडेड ह्या स्वरूपामध्ये, तर त्याच पद्धतीने सबसिडीजचा उल्लेख का होऊ नये, कारण सबसिडीज जर का वाढवल्या तर ही कर्जाची परिस्थिती देखील कमी होऊ शकते. जपानमध्ये 1999 मध्ये 75% सबसिडी गव्हर्नमेंटकडून ॲग्रिकल्चरला देण्यात येत होती. अमेरिकेमध्ये आत्ताच्या घडीला देखील 28% सबसिडी आहे आणि भारतामध्ये निव्वळ 3% आहे ॲग्रिकल्चरला सबसिडीज. तर त्या बाबतीमध्ये पण तो विषय महत्त्वाचा नाही का? मी वसंत पाटील. बेसिक क्रायटेरिया असा एक वाटतो की थोडंसं आय एम गोईंग लिटल अँटी, शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पाहिजे ही जरुरी आहे का, सब्जेक्ट टू, कारण आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं पोर्शन ऑफ अ लोन लेंडिंग फॉर द स्मॉलेस्ट फार्मर्स और एस्पेशली आम्ही त्याला जिराईत शेतकरी म्हणतो, एस्पेशली मराठवाड्यामध्ये जिथे जिराईत शेती आहे 5 एकर वगैरे, ते बहुतेक सगळे 8 महिने ऊसतोडी कामगार म्हणून होतात. तर इन दॅट बेसिक सेन्स आय वॉन्ट टू से शेतकऱ्याचं कर्ज रिअली माफ करायचं आहे का, त्याला माझं एक पर्सनल आहे की माफ करू नये. कारण जोपर्यंत तुम्ही त्यामध्ये टोटल रिसर्च करत नाही, कारण या याच्यामध्ये देर आर सॉर्ट ऑफ इलिसिट फंडिंग, जसं प्रायोरिटी सेक्टरमध्ये ट्रॅक्टर्स आणि इम्प्लिमेंटेशन टाकलेत आणि त्यामध्ये मोठ्यांचे हात आहेत. तर ऍक्च्युअल रिअल किती आहे, ऍक्च्युअली 32,000 कोटीमध्ये जर हे प्रायोरिटी सेक्शनचे ट्रॅक्टर्स पण असतील आणि बाकी काही असतील, तर मग रिअली अफेक्टेड पर्सनसाठी दुसरं काहीतरी करायला लागेल. आय डोंट थिंक. इथे आता काय होतंय की कधी कधी आपण म्हणतो ना की त्याच्याबरोबर सगळेच दळले जातात का, सगळेच त्याने बेनिफिट घेतात, तर तिथे काही गैरसमज होते कारण गैरफायदा पाके उठवतात का. दॅट्स वन. हाऊ वी आर गोइंग टू टॅकल दॅट. दॅट्स फर्स्ट. सेकंड, नॉर्मली बघितलं असेल आपण इन द मंथ ऑफ फेब्रुवारी मार्च, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की देर इज अ लॉट ऑफ मोमेंट ऑफ ट्रान्झॅक्शन्स. People take the interest, especially priority lending मध्ये 8% ने घेतात. Definitely that amount must be really invested in a little higher running at a 15%, which is a commercial benefit I am taking as a big dada, as a big sort of corporate. You take the loan at 8% and within 2 months you earn that interest, so that till March end my balance sheet is clear, plus I earn interest, which is a business, another business, we get it. So how we are going to control unless we dissect or unless you go to the trail of the loans which has been given at a rate of 28% and further down where that loan goes, whether they're earning 12%, 13%, that has to be seen.
is it used for something like a conduit, what we call is normally for the illicit funding or illicit trail of earning more money? And शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या काय खरंच ड्रॉटमुळे आहेत? नो, असं वाटत नाही मला, ऍब्सोल्यूट वाटत नाही. का मी 4 वर्ष म्हणजे बीड, जालना वगैरे या एरियात गेलो होतो, तिथे बऱ्याचशा आतमध्ये देवराई वगैरे वगैरे तिथे गेलो होतो. काहीतरी वेगळाच प्रकार आहे यामध्ये. आज तिथेही ड्रॉट म्हणजे मला वर्षामध्ये 650 mm पाऊस पडतो. फक्त तो पाऊस व्यवस्थित पडत नाही. पूर्वी जसा व्यवस्थित पडायचा तो आता व्यवस्थित पडत नाही. तो पीक मध्ये पडतो. एक दिवशी 100 mm पडतो, मग 15-20 दिवस काहीच नसतो. हा नॉर्मली जो पॅटर्न होता रेनचा, तो डिस्ट्रीब्युशन पॅटर्न खराब झाला. आय विल साइड टू हिम की इज इट ग्लोबल रेच्यामुळे शेवटी मध्ये पाणी साठवायचं कसं ही आपल्याकडे अजून तयारी नाहीये. त्यामुळे हाऊ यू आर गोइंग टू ऍड्रेस दिस इश्यूज? आता फक्त प्रश्नच आहे, एकाच दिवशी 2 स्टेटमेंट आले होते रिसेंटली. एक स्टेट बँकेच्या चेअरमनचं आणि एक आपल्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागाराचं. त्या स्टेट बँकेच्या चेअरमन म्हणाल्या की जर कर्ज दिलं, शेतकऱ्यांचं माफ केलं, तर दॅट विल बी इकॉनॉमिक इनडिसिप्लिन मोठी होईल आणि तसं अजिबात करता कामा नये. परंतु त्याच दिवशी इकॉनॉमिक ॲडवायझरचं स्टेटमेंट होतं की ते विजय मल्ल्या वगैरेचं का बोलतात. आता आपला देश भांडवलशाहीकडे जातोय आणि सगळं पॅटर्न बदलतंय. वी आर मुव्हिंग टुवर्ड्स कम्प्लीट कॅपिटलिझम. असे काही कर्ज बुडवणारच लोक जातील, बुडतील. इन द प्रोसेस इट इज क्वाईट लाईकली दॅट सम लोन्स आर नॉट गोइंग टू बी रिफंडेड, बट स्टील वी हॅव टू गो गिव्ह लोन फॉर द इंडस्ट्री. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी, उद्योगाच्या विकासासाठी देणं गरजेचं आहे. परंतु शेतकऱ्यांचं कर्ज काही माफ करणं ही इकॉनॉमिक अनार्की आहे. असे 2 स्टेटमेंट अत्यंत महत्वाच्या, ज्यांना महत्वाच्या समजतो या सिस्टीममध्ये, त्यांची आलेली आहे. या लाईटमध्ये सरकारची पॉलिसी आणि कर्जमाफी याचा विचार करावा. आणखी एकच असं स्टेटमेंट आहे की चिदंबरम जेव्हा फायनान्स मिनिस्टर होते आणि जेटली दोघांनी सांगितलं आहे की कर्ज तर दिलंच पाहिजे. इट्स नॉट व्हेरी गुड आयडिया टू रन अ बिझनेस विदाउट लोन. वी कॅनॉट रन अ बिझनेस विदाउट अ लोन. परंतु शेतकऱ्यांना कर्ज जेव्हा द्यायचं तर ते इट्स नॉट अ बिझनेस. जसे त्याला आता जे आधी पहिला प्रश्न विचारला की कर्ज मुक्ती पूर्ण करावी आणि कर्ज माफी, यातला जनता त्याचं खरं कारण असं आहे की सगळं त्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि इन्व्हेस्टमेंट आणा. कर्ज माफी करून शेतकरीची आत्महत्या थांबणार नाही, त्याची परिस्थिती सुधारणार नाही. शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट आलं पाहिजे. हू विल इन्व्हेस्ट? अर्थात रिलायन्स असलेला बिर्ला, टाटा, मुख्यतः अंबानी वगैरे ते बसलेलेच लँडवर लँड खरेदी करतायत. या सगळ्या डेव्हलपमेंट्समध्ये जर आपण पर्स्पेक्टिव्ह विचार केला तर जिथे जेवढे प्रश्न इथे उपस्थित झाले त्याचे सर्वांची उत्तरे मिळतील. या पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण टेक्नोलॉजी और साइंटिफिक रिसर्च के बारे में जो कुछ एक स्टैंडर्ड और नॉर्म्स होना है, वैसा इंडिया में कोई टेक्नोलॉजी और साइंटिफिक स्टैंडर्ड के बारे में एक सेंट्रल काउंसिल नहीं है. ये मेरा कहना है. बात ऐसे कि जैसे स्टालिन के जमाने में जब टोमेटो और टमाटो उनका एक हाइब्रिड बनाया था, तो मार्केट में लाने के पहले उसके ऊपर साइंटिस्ट की एक बहस हुई और ये कितना अच्छा है या कितना बुरा है, उसका क्या असर होता है. हमारे यहाँ B2 के बारे में शरद पवार ने जो कुछ किया और बाकी सब जो सीड्स के बारे में हुआ वो सबको मालूम है. हम B2 के बारे में खिलाफ नहीं है, लेकिन उसके ऊपर जो बायोडाइवर्सिटी के ऊपर जो असर हो रहा है वो क्लाइमेटिक चेंज के ऊपर भी असर हो रहा है. सिर्फ B2 की वजह से नहीं, लेकिन प्लीज लिसन, अलग अलग सारी चीज जो हो रही है, तो उसका एक जो एक रिपोर्ट होना चाहिए, उसका एक जो डिस्कशन होना चाहिए, वो नहीं हुआ है. उसके वजह से खेती में भी इम्बैलेंस हो गया. अच्छा, वो बात अलग है, अभी उसके ऊपर डिबेट मैं नहीं करना चाहता हूँ. लेकिन एक ही बात है, अगर साइंटिफिक काउंसिल इंडिया में है, वो खरीद के जैसा B2 पोर्टल जो इंडिया में इंट्रोड्यूस किया उसका पूरा रिपोर्ट है, लेकिन उसमें मैं अभी नहीं जाना चाहता हूँ. उसका पूरा रिपोर्ट है, शरद पवार का रोल उसमें कितना है और पोकळ महाबीज वगैरह, उसके बारे में मैं नहीं बात करना चाहता हूँ. बात ऐसी है कि हम ब्लाइंडली सपोर्ट भी नहीं कर सकते. दूसरी बात, आप अभी रिलायंस वगैरह के बारे में बोला, तो उसमें ये बजट में, महाराष्ट्र के बजट में जो एक अलग पिक्चर दिखता है कि उन्होंने APMC एक्ट में जो बदल किया है, वो APMC पूरे जो मार्केट सिस्टम है, बाजार पेटा,
वो पूरा वो कब्जे में ले रहा है और उसके थ्रू से कर रहा है। तो उनका भी जो टेक्नोलॉजी है और उसमें कॉन्ट्रैक्ट फार्मिंग के लिए ट्रायल बेसिस पर महाराष्ट्र में क्या करना चाहते हैं वो आप बजट देखो। नॉट मोर देन 20 एकर्स ऑफ प्लॉट विल बी गिवन और अलॉटेड टू दी कंबाइंड फार्मिंग, और उसमें क्या होगा, एक कॉमन फार्मिंग होगा, कोऑपरेटिव जैसा नहीं, उसमें हर एक का एक एक हिस्सा होगा। ऐसा उनका एक पायलट प्रोजेक्ट अभी चालू हो गया है। अभी उसके वजह से क्या होगा कि बड़ी बड़ी कंपनी है उसमें इन्वेस्ट करने के लिए तैयार है, एक्सपांशन करने के लिए तैयार है। उनका और एक बड़ा कहना है कि इंडिया में तालुका क्यों चाहिए, इंडिया में डिस्ट्रिक्ट क्यों चाहिए, उससे सारे गांव है वो एक कोने में करके या एक तालुका के कोने में करके क्यों नहीं हो सकता है। बहुत भारी भारी कल्पना है और रघुराम राजन के फॉल्ट लाइन की किताब में आप पढ़ सकते हैं। मैं अभी उसके ऊपर भी बोल नहीं सकता है, लेकिन उसका बहुत भारी कुछ पॉलिसी है। हम लोग आप जो पॉलिसी के बारे में हम सोचते हैं उसका एडवर्स इफेक्ट भी देखना चाहिए। अभी इंटरेस्ट रेट के ऊपर आपने जो मेरा एक्सपेक्टेशन था ये रूट कॉज एक है, लेकिन उसके ऊपर ज़्यादा बहस नहीं हुई। अपने पतपेड़ी के बारे में कहा बराबर है, लेकिन अभी जो सब बदल हो रहा है कोऑपरेटिव एक्ट में तो बदल होने वाला है, पतपेड़ी का पूरा चीज जाने वाला है। जो कोऑपरेटिव बैंकिंग सिस्टम है उसमें और कुछ करने वाले, तो उसमें जो कुछ है वो जो लेफ्टिस्ट है उनके सामने बराबर तरीके से रखेंगे तो आगे का सोच सकते हैं। लेकिन अगर यही सिस्टम को हम सपोर्ट करेंगे तो कुछ फायदा नहीं होगा। मेरा एक सवाल बेसिकली ये था कि हम जब एग्रेरियन क्राइसिस की बात कर रहे हैं आज की तारीख में, प्रेजेंट टाइम में, और आज की तारीख में पूरी जो खेती है इस पूरे देश में, तो अलग अलग इंडस्ट्रियल कॉरिडोर के नाम पे खेती को लिया जा रहा है, खेती की पूरी जमीन। एक वृहद सवाल में मैंने वो बीटी कॉटन का एक जिक्र किया, तो आपको उस संदर्भ में हमको कुछ चीजों को सोचना चाहिए। एक पहला मुद्दा यह है कि बहुत सारी जमीन आज देश में ली जा रही है, मतलब अमृतसर से लेकर कोलकाता तमाम चीजों पे, और जैसा जिक्र इस देश में हरित क्रांति का हुआ था कि हरित क्रांति से बहुत हरा भरा हो जाएगा, उसी तरीके की बात आज सेकंड ग्रीन रिवोल्यूशन के नाम पे ये बीटी क्रांति की भी हो रही है। तो जब एक पूरे पैमाने पे खेती को बर्बाद करने का एक मुद्दा है और उसी में बीटी कॉटन या बीटी को एक प्रमोट करना है हर चीज में, इसका जो एक पॉलिटिकल इकोनॉमी की आप बात कर रहे हैं, तो ऐसे संदर्भ में उसका टेक्नोलॉजिकल परिप्रेक्ष्य बहुत अच्छा है। आप ये मानते नहीं है कि उसने एक संकट लाया, ये एक डरावनी बात है। तो मैं ये कह रहा हूँ कि इस पे बहुत बहस होनी चाहिए। मतलब ये कह रहे आप ये कह रहे हैं कि एज अ साइंस एंड एज अ टेक्नोलॉजी देखिए मुद्दा टेक्नोलॉजी के कॉज को प्रेजेंट टाइम का जो क्राइसिस है, आप जो वर्तमान कालीन एग्रेरियन क्राइसिस की बात कर रहे हैं, उस वक्त सत्ता पक्ष की तरफ से बीटी को प्रमोट किया जा रहा है। क्या उससे एग्रेरियन क्राइसिस या आपका जो कृषि का या पूरा जो अन्न का जो संकट है, क्या उससे आप पार पा जाएंगे? ये एक सवाल है बेसिकली। मैं ये कह रहा था कि एग्रेरियन क्राइसिस जो है या जिसकी आप बात कर रहे हैं कि किसान आत्महत्या हो रही है, और मैंने ये कहा कि आप सिर्फ उस मुद्दे को सिर्फ एक कर्ज माफी तक लाकर सीमित कर रहे हैं। तो मैंने कहा कि ऐसे संदर्भ में सिर्फ वो कर्ज माफी देने से और इन बाकी सारे सवालों को दरकिनार कर देने से तो क्या हम समस्याओं से पार पा जाएंगे, एक सवाल है। इसलिए वो जो टेक्नोलॉजी का जो प्योर टेक्नोलॉजी वाला मुद्दा नहीं है, इस टेक्नोलॉजी आपने भी जैसे कहा कि वो किसके हाथ में है और उसका यूटिलाइजेशन का जो मुद्दा है, और आज की तारीख में जिस तरीके से वो किया जा रहा है, तो उससे तो संकट उभरा है। तो अगर संकट उभरा है कृषि में, तो कोई चीजें तो आपकी तो ब्लैक एंड व्हाइट तो होती नहीं कि टेक्नोलॉजी बहुत अच्छी है इसलिए उसका अच्छा बुरा प्रॉब्लम हुआ। मेरा ये कर्ज माफी के बारे में एक ही कहना है, तुम कर्ज माफी एवरी ईयर दो, अगले लगातार 10 साल दो, 50 साल दो, उसमें कुछ फर्क पड़ने वाला नहीं है। वाई? बिकॉज गांव में आपने जैसे कहा कि लैंडलेस लेबर और इनका जो पोर्शन है जिनके पास लैंड नहीं है और जो डिस्गाइज लेबर है उनका परसेंटेज 60% के ऊपर है, जिनके पास कोई भी सिक्योरिटी नहीं। जब गांव में आज तक 50 साल में कहीं भी इन्वेस्टमेंट नहीं किया है, बम्बई के नजदीक आप बम्बई के बाहर जाओ, लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाही आहे, वहाँ कोई भी प्रोड्यूस ॲग्रिकल्चर बाय बंबई कोकणामध्ये कितीतरी जांभळाचे झाड आहेत, आपण इथे 120 रुपये किलो जांभूळ घेतो, तिथे रस्त्यावर सडा पडतो। तर कर्जमाफी तुम्ही संपूर्ण क्षेत्राला लागू केली तरी काही फरक पडणार नाही। त्यातलं तुम्ही कळलं की 10% लोकांनी फायदा घेतला, 20%, आणि आता हे एव्हरी इयर होणार आहे, कारण की गेल्या पुढच्या 10 वर्षात प्रत्येक राज्यात इलेक्शन येणार आहे। आज ज्यांनी यूपीमध्ये कर्जमाफी केली त्यांनी आज महाराष्ट्रात मागितली, महाराष्ट्रात दिली की तामिळनाडूमध्ये इलेक्शन आले की ते मागणार, प्रत्येक राज्यात ही आता लागू येणार आहे। प्रश्न असा आहे की कोणीही गावाचा अभ्यास करून अल्टरनेटिव्ह सजेस्ट करत नाही। गावामध्ये कुठल्याही माणसाकडे ज्याच्याकडे शेतजमीन असून सुद्धा दुसरा पैसे कमवण्याचा मार्ग नाही आहे, काहीच नाही आहे। देयर इज नो सोर्स ऑफ इन्कम।
काही धंदा केल्याने त्याला पैसे मिळेल. काय करू शकतो गावातला शेतकरी? गाय पाळू शकतो, म्हैस पाळू शकतो, बकरी पालन करू शकतो. फक्त गुजरातमध्ये आनंदचं उदाहरण झालं. त्याच्यानंतर कुठेही कॉपरेटिव्हची मुवमेंट सुरुवात झाली नाही. याचं कारण शहरी माणूस गावाशी कनेक्ट नाही. आपल्याला त्यांच्या कुठल्याच लेण्याघेण्याशी कर्तव्य नसतं. गावात सगळ्यात पहिले हेल्थ इन्शुरन्स, दुसरा क्रॉप इन्शुरन्स. तुम्हाला माहिती आहे गावामध्ये प्रत्येक कुटुंबातले 2 किंवा 3 माणसं मोठे व्हायच्या अगोदर गचकतात. त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक सिक्युरिटी नाही आहे. एकाने एक सांगितलं फेब्रुवारी मार्चमध्ये विड्रॉल का होतात. सोपी गोष्ट आहे, सगळी लग्न फेब्रुवारी मार्चमध्ये होतात. ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढलेलं असतं त्याच्या घरी जर लग्न करणारी मुलगी असेल तर आपल्या कर्जाचा काही पोर्शन तिच्या लग्नासाठी त्याला काढून ठेवावाच लागतो, कारण सामाजिक त्याला भान असतो. आपल्या मुंबईमध्ये तुम्ही फक्त 2 माणसांना बोला की कोर्ट रजिस्टर मॅरेज केलं तर चालतं. गावामध्ये जोपर्यंत जन्मल्यावर सगळ्या गावाला जेवण देत नाही आणि मेल्यावर सगळ्यांना जेवण दारू पाजत नाही तोपर्यंत त्याच्या मैताला हात लावत नाही. वी आर नॉट बेसिकली ॲड्रेसिंग द रिअल इश्यू ऑफ द ग्रामीण भाग. तुम्ही कर्जमाफी रोज द्या, दरवर्षी द्या, त्याने काही फरक पडणार नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या आकडेवारीवर मी जात नाही की 8% आहे की 2% आहे, पण तुमच्या माहितीसाठी एवढं सांगतो की बँका लहान लोकांचं खूप कर्ज नेहमीच माफ करत असतात. 25,000च्या खालची जी कर्ज असतात त्याची एक लिस्ट मागवल्या जाते आणि त्याला आम्ही सरसकट राईट ऑफ करतो, कारण की आम्हाला माहिती असतं की कर्ज कधीच परत येणार नाही. तिसरी गोष्ट, सबसिडीच्या रूपाने गव्हर्नमेंट एवढा पैसा देतो बँकांना. तुम्हाला आता तुम्ही समूहाचं सांगितलं, त्या बायकांच्या समूहाचं, तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये आहात. आंध्र प्रदेशमधल्या प्रत्येक गावातल्या ग्रामीण बँकमध्ये एक 500 समूहाचे अकाउंट्स आहेत आणि फक्त आंध्र प्रदेशमध्ये सक्सेसफुल झालं, बाकी कुठेही झालं नाही. पण तिथे समूह काय काम करतोय कोणालाच माहीत. मला तुम्ही सांगा, एका गावची लोकसंख्या 2000 मतदार असतात. 2000 × 8 किंवा 2 × 10 एक हार्डली 15 ते 20,000ची लोकसंख्या असते. त्या गावामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज नसते. परत ते गाव पाणी नाही, वीज नाही, रस्ते नाही. त्यांनी जर आपल्या गाईचं दूध काढलं आणि ते विकल्याने गेलं तर घरीच पडतं. पेरूची झाडं असेल, आंब्याचं एक झाडं असेल, कुठलं एक झाड असेल. तर बेसिकली आपण जेव्हा ॲग्रिकल्चर किंवा शेतकऱ्याचा माफीचा विचार करतो, वी मस्ट गिव्ह अल्टरनेटिव्ह दाखवा तुम्ही कोणाला. आणि आता कुठलंही गव्हर्नमेंट, म्हणजे मी महाराष्ट्रामधलं कुठल्याही राज्याचं गव्हर्नमेंट आता याच्याकडे कांडोळा करू शकत नाही. एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. लासलगाव मुंबईच्या एवढं जवळ आहे. 100 रुपये कांद्याचा भाव जर सगळे शहरातले लोक बोमट्या मार. आज त्यांनी 1 रुपयाला कांदा रस्त्यावर फेकला, पण मुंबईत आपण 20 रुपयांनी कांदा घेतो. मग 1 रुपया ते 20 रुपये हा जो फरक आहे हा कोणाच्या खिशात जातो याचा आपण कधीच विचार नाही. तुम्ही बिग रिलायन्स आणा, कुठलंही फ्रेश आणा, त्यांचं 30% फेकून द्या. मुख्य म्हणजे आम्ही सपोर्ट सिस्टीम निर्माण केलेली नाही. आम्ही त्यांना सपोर्ट दिला नाही. आम्ही त्यांच्या व्यथा जाणून नाही घेतल्या. मग सगळ्यात रेडीमेड जे विकलं जातं, काय विकलं जातं की मत पाहिजे ना कर्जमाफी करा. म्हणून आपण पण त्यांना तेच म्हणतो की तुम्ही कर्जमाफी करा. सरकार पण तेच करतं, कारण ती सगळ्यात सोपा मार्ग झालेला आहे. पैसे काय शेवटी नोटा छापाव्याच लागतात ना, पण वी आर नॉट गिव्हिंग देम अल्टरनेटिव्ह आणि वी आर नॉट कन्सर्न विथ देअर प्रॉब्लेम. जर आपण त्यांच्या प्रॉब्लेममध्ये सहभागी नक्की झालो तरच ती सुधारणा होईल, आता अजिबात सुधारणा होणार. तुम्ही त्यांना कर्जमाफी द्या किंवा काय द्या, कारण गावात इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज नाही. प्रत्येक कुटुंबाला तुम्हाला कमीत कमी दर महिन्याला काही न करता 3000 रुपये द्यायला लागतात. म्हणजे ते कुटुंब जिवंत राहील. जेव्हा ते कुटुंब जिवंत राहील, 2 वेळा जर जेवू शकतील, त्याच्यानंतर तो कामाचा विचार करेल. मग तेवढी त्याला तुम्ही मोकळीक द्या, पण ती मोकळीक त्याला देता येत नाही, कारण त्याचं महिन्याचं उत्पन्नच तेवढं नसतं. मी सांगतो ते चूक आहे का सांगा मला. गावातल्या एका फॅमिलीचा महिन्याचा खर्च फक्त 1500-2000 रुपये असतो, पण त्याच्याकडे तेवढेही पैसे नसतात. आणि त्याच्या घरचे जे प्रत्येक सोशल कार्यक्रम असतात त्याच्यामुळे तो इतकी कर्ज काढत असतो. लग्न झालं, जीवन झालं, मग हे झालं, ते झालं, प्रत्येकसाठी त्याला कर्ज लागतं. पण गव्हर्नमेंटकडनं 50 वर्षात खूप सबसिडी, अगदी इतक्या सबसिडी दिल्या जातात सरकारकडनं आणि ते 2 मिनिटात संपतात. करप्शन. आधी सबसिडी संपते, मग लोन भाग येतो. सबसिडी संपल्यामुळे लोन भाग रिपे होतो आणि हे अव्याज चक्र चालू आहे, कारण की वी आर नॉट कनेक्टेड. बेसिकली जी मांडणी आज झाली ती मला खूप एनकरेजिंग वाटली. याचं कारण असं आहे की बेसिकली राजननी जी मांडणी केली की किंवा सरांनी पण, तर ती खूप एनकरेजिंग याच्यासाठी वाटते की त्याच्यामध्ये खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह गोष्टींचा विचार होतोय. आणि मला असं वाटतं गरीब शेतकरी गावातला जो आहे, म्हणजे त्याला ऑप्शन नाही आणि म्हणून तो मायक्रो फायनान्सकडे जातो. आणि आत्ताची फॉर्मल क्रेडिट सिस्टीम ही रिस्पॉन्सिव्ह नाही जितकी ती असायला हवी. ती रिस्पॉन्सिव्ह असण्यासाठी पॉलिटिकल विल नाही किंवा कॉर्पोरेटचा त्याच्यावरचा पगडा आहे. तर ह्या सगळ्या विषय सर्कलमध्ये जसा राजकीय झगडा एका बाजूला देताच आहात तुम्ही लोक, तर राजकीय झगडा द्यायलाच पाहिजे, पण सायमल्टेनियसली आपल्याला शेतकऱ्यांशी पण वेगळा डायलॉग करायला पाहिजे. चळवळ म्हणून फक्त घोषणा देणं, मोर्चा काढणं, म्हणजे जसा पॉलिसी डायलॉग करायला पाहिजे तसं लोकांचं जगणं बदलण्यासाठी त्यांच्या पण प्रॅक्टिसेस बदलणं
एक्सटेन्शन सर्व्हिसेसवर जो काही खर्च, जसं रिसर्चवर खर्च कमी होतो, जसं रिसर्चमध्ये आपली अनास्था दिसते, तशी एक्सटेन्शन सर्व्हिसेसची अनास्था प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि एक्सटेन्शन सर्व्हिसेस जर आपण खूप स्ट्रेंथन केल्या आणि समजा जेवढं रिसर्च म्हणजे समजा 5% रिसर्च झाला, तर 5% झालेला रिसर्च लोकांपर्यंत जाणं आणि तो झालेल्या रिसर्चचा लोकांनी त्यांच्या प्रॅक्टिसेसमध्ये भाग घेणं, याच्यातून पण खूप मोठ्या प्रमाणात आयुष्य बदललेली आम्ही बघतोय. जे मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरते आणि सातत्यानं मला असं वाटतं की मोनोक्रॉपिंग हा एक मोठा इश्यू आपल्याकडे आहे. एकच क्रॉप वर्षानुवर्ष घेणं, कस घालवणं, जमिनीमध्ये दुसरं काही न करणं, या अंगाने त्याच्याबद्दलची विचार मांडणे, त्याच्यासाठी शेतकऱ्याला सांगणं की मोनोक्रॉपिंगच्या बाजूला जावं, त्याच्यापेक्षा वेगळे कर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही काही प्रयोग असे केले की आम्ही साधी गोष्ट सांगितली आहे की तुझ्याकडे 1 एकर जमीन आहे, तर त्याच्यातला अर्धा तुकडा ज्या जमिनीमधला केवळ तुझ्याकडे भाजीपाला, पल्सेस, तुझ्या कुटुंबाचं जे पोषण भरण आहे तेवढ्यासाठी तेवढा तुकडा नक्की वापर. आणि उरलेल्या तुकड्यात तुला जे प्रयोग करायचे, कॅश क्रॉप करायचं, लोकांना किंवा मार्केटिंगसाठी जे करायचं, की जेणेकरून किमान तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था, त्याच्याबद्दलची व्हल्नरेबिलिटी इतकी खाली जाणार नाही. तर याच्या अंगाने लोकांचं शिक्षण करणं, याच्याकडे मला असं वाटतं आपण खूप लक्ष द्यायला पाहिजे. आणि गंमत अशी आहे की शेवटी म्हणजे मी माफीच्या बाजूची नाही आहे, कर्जमाफीच्या बाजूची नाही. याचं कारण असं आहे की जसं रामकुमार सरांनी सांगितलं की त्याचा फायदा ज्याला व्हायला पाहिजे त्याला होतो की नाही, हा खरंच प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही एकदा तुमची क्रेडिट वर्दीनेस घालवता, एकदा तुमची डिसिप्लिन मोडली, तुमची क्रेडिट वर्दीनेस मोडली, तर जर आपल्याला लॉंग टर्ममध्ये असं बघायचं की फॉर्मल क्रेडिट सिस्टीमने रिस्पॉन्सिव्ह व्हावं, तर कायम त्यांना हे एक्सक्यूज मिळतं की पॉलिटिकल संस्था येतात आणि सांगतात की नाही माफ करा, म्हणून आम्ही या सेक्टरमध्ये जाऊ इच्छित नाही, म्हणून आम्हाला या सेक्टरला काय फायनान्स करण्यामध्ये आम्हाला त्यांच्याबद्दलची भीती वाटते, त्यामुळे ते त्यांना इनसिक्युअर कर्ज म्हणून त्याच्यामध्ये कायम त्याच्याकडे बघतात. तर ह्या प्रकारचा त्या इन्स्टिट्यूशनचा विश्वास वाढवणं आणि त्यांना गरीब करण्याच्या दृष्टीनं, तर त्यांचं डिसिप्लिन जे आहे, म्हणजे मल्ल्याने हे केलं म्हणून माझ्या गरीब शेतकऱ्यांनी ते करावं असं काही आपण अशा प्रकारचा उलटा आपण हे न चालवता त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं लोकांचं शिक्षण करत राहणं हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा वाटतो. आणि चळवळींनी हे दोन्ही बाजूनी काम करायची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे पॉलिसी डायलॉग होता होता लोकांचं शिक्षण हा त्यातला खूप भाग आहे असं मला वाटतं. अर्बन जो लोग हैं जो पूरी खेती से टूट गए हैं, उनकी बहुत सारी गलतफहमियां दिमाग में भरी गई है, और वो मैं भरी गई है इससे बोल रही हूँ कि ये मीडिया से और बहुत सारी चर्चाओं से भर गई है. फॉर एग्जाम्पल मैं ये एक छोटी बात बताती हूँ कि ये जीएम प्रोडक्ट, जेनेटिकली मॉडिफाइड बीटी कॉटन, ये वो कुछ बहुत सालों से, पिछले आई थिंक 15 सालों से ये जो हम लोग कार्यकर्ता है, लेफ्ट मूवमेंट में काम करने वाले, उन लोगों के दिमाग में कहाँ से आया पता नहीं, लेकिन एक थोड़ा सा एंटी टेक्नोलॉजी ट्रेंड भी किया गया. दूसरी बात, एक लार्ज स्केल पे एक ऐसी गलतफहमियां भी फैलाई गई कि बीटी कॉटन और जो कोई जेनेटिकली मॉडिफाइड है उससे पूरा नुकसान ही हो रहा है. उसकी जो पॉजिटिव चीजें हैं उसकी ओर देखने का एक भी कॉन्क्रीट ये जो गलतफहमियां घुसा जा रही है उसको काउंटर करने वाला एक भी आर्ग्यूमेंट, ये पूरा नेट हो या जो हमारा दायरा है, मतलब जो पढ़ने का जो सोर्सेस है उसमें कहीं भी दिया गया नहीं. और दूसरी बात, एक दूसरी अर्बन जो गलतफहमियां है वो ये है कि जो कैश क्रॉप है इसलिए लोग मतलब इनका नुकसान हो जाता है. जैसे डेक्कन डेवलपमेंट सोसाइटी जो डीडीएस आंध्र प्रदेश में, जिन्होंने हंगर प्रोजेक्ट पे काम किया और इन लोगों ने बहुत सारी फिल्में भी बनाई है बीटी कॉटन और ये, और मैं खुद वो फिल्में दिखाती हूँ, मुझे मालूम है. तो उस दौरान भी जो चर्चाएं होती है उसमें से भी ये उभर के आता है कि एट लार्ज स्केल इन्होंने नुकसान ही किया, ताकि जब कुछ लोग हम में से इस जेनेटिकल मॉडिफिकेशन और बायोटेक्नोलॉजी के फील्ड में उतरे हुए हैं, उनको
यहाँ लोगों का कहना अलग होने लगा है, मतलब अलग कहना शुरू। तो ये जो गलतफहमियां दूर करने का कोई भी सोर्स और कोई भी आर्टिकल्स ये हमारे स्ट्रीम में आते नहीं है, हमारे सोर्स के स्ट्रीम में आते नहीं। तीसरी एक गलतफहमियां ये है कि शादी ब्याह करने के लिए पूरे कर्जे लेते हैं और ये कर्जा मतलब डाम डोल की शादी करने के कारण शेतकरी लोगों को कर्जा होता है और उसके लिए उनका ये तो इन राजन शिवसागर और राम कुमार ने कि उन्होंने बहुत अच्छी तरह से उसकी बारीक छोटे छोटे डायमेंशंस कहने की कोशिश की। शायद हो सकता है कि इन्होंने जो डायमेंशंस रखने की कोशिश की उसकी डायमेंशन का वो जो वैल्यू है वो हम उसको अपनी गलत फहमियों के साथ ये नहीं कर पा रहे।